नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा विज्ञान विषयातील प्रदूषण या घटकाचा अभ्यास करूया. त्यातील हवा प्रदूषण म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तर हवा प्रदूषण म्हणजे मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यातील औद्योगिकीकरण ही एक महत्त्वाची समस्या. उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. दुसरी एक महत्त्वाची समस्या म्हणजे वाढती लोकसंख्या. यामुळे सुद्धा आपल्या पर्यावरणावरती विपरीत परिणाम झालेला आढळतो. खाणकाम आणि खनिजं शोधताना, खाणकाम करताना आपल्याला प्रदूषणाचा सामना करावा लागतो. वाहतूक, आज प्रत्येकाकडे 2 व्हीलर 4 व्हीलर अशा गाड्या आहेत, त्यामुळे सुद्धा वाहतुकीची ही समस्यासुद्धा उत्पन्न झालेली आहे. कीटकनाशकं, शेतीसाठी वापरली जाणारी आणि रासायनिक खतं यांचासुद्धा हवा प्रदूषणावरती फार विपरीत परिणाम झालेले आहेत. अशी मुख्य कारणं आहेत प्रदूषण वाढण्याची. तर ही प्रदूषण कसं कमी करता येईल याचा आपण या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत. तर मूळ प्रदूषण म्हणजे काय हे आपण सुरुवातीला समजून घेऊया. नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. आता ही ज्यामुळे प्रदूषण घडतं त्यांना प्रदूषके म्हणतात. ही प्रदूषके म्हणजे काय याचा सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर प्रदूषके म्हणजे परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक आणि जैविक घटक, ज्याच्यामध्ये वनस्पती, प्राणी आणि मानव यांचा समावेश होतो, यांच्यावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके असं म्हणतात. ही प्रदूषके जे आहेत 2 प्रकारची आढळतात. तर 2 प्रकारच्या प्रदूषकांमध्ये एक नैसर्गिक प्रदूषके आणि दुसरी मानवनिर्मित प्रदूषके. जी नैसर्गिक प्रदूषके आहेत या नैसर्गिक प्रदूषकांचा कालांतराने ती नष्ट होतात, परंतु मानवनिर्मित प्रदूषके जी आहेत ती नष्ट होत नाहीत. मानवनिर्मित प्रदूषकांचा आपल्यावरती घातक परिणाम होतो. आता मुख्य जे आपल्याला प्रदूषणाचा भाग पाहिजे त्यातला प्रदूषणाच्या प्रकारामध्ये हवा प्रदूषण, एअर पोल्युशन, जल प्रदूषण, वॉटर पोल्युशन आणि मृदा प्रदूषण म्हणजे सॉईल पोल्युशन. या 3ही घटकांपैकी आपल्याला हवा प्रदूषण म्हणजे काय याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर हवा प्रदूषण म्हणजे काय? विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यासारखे घातक पदार्थांमुळे हवा दूषित होते, त्याला हवेचे प्रदूषण असं म्हणतात. आता हवा प्रदूषण नेमके कोणकोणत्या कारणाने होते त्याचा आपण अभ्यास करूया. हवा प्रदूषण 2 कारणाने होतात, एक नैसर्गिक आणि मानवनिर्मित. नैसर्गिक कारणांमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक हे प्रमुख कारण आहे. या उद्रेकातून घनरूप पदार्थ, वायुरूप, द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. हायड्रोजन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन बाष्प, धूलिकण या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. हे बाहेर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते. भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू असेल, पाण्याची वाफ असेल, याचं मोठ्या प्रमाणात ही हवेमध्ये मिसळली जाते आणि त्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. वावटळी असतील किंवा धुळीची वादळं असतील, जमिनीवरील धूळ, केर कचरा, माती, परागकण, सूक्ष्मजीव या सगळ्यांचा हवेमध्ये मिसळल्याने हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. वणव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, धूर वातावरणात मिसळतो, त्यामुळे सुद्धा आणि सूक्ष्मजीव हवेत मिसळण्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रदूषण झाल्याचे आढळते. मानवनिर्मित कारणांमध्ये इंधनाचा वापर, त्याच्यामध्ये दगडी कोळसा असेल, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिशाची संयुग हवेत मिसळतात. त्यामुळे घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतील कचरा उघड्यावर जाळल्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होतं. औद्योगिकीकरण, विविध कारखान्यांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो, गंधकाची भस्म बाहेर पडतात, नायट्रोजन ऑक्साईड बाहेर पडतो, वातावरणात मिसळतात, त्यामुळे सुद्धा हवेचे प्रदूषण घडून येते. महत्त्वाचं कारण आहे अणुऊर्जा निर्मिती किंवा अणुस्फोट. ऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियम, थोरियम, ग्रॅफाईट, प्लुटोनियम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्ग होऊन प्रदूषण आढळते. या परिणाम काय होतात, या हवा प्रदूषणाचे जे परिणाम होतात त्या प्रदूषणाचा परिणामावरती आपण लक्ष देऊया. वनस्पतीवरती काय परिणाम होतात त्याचे? तर वनस्पतीवरती होणारे जे परिणाम आहेत त्याच्यामध्ये वनस्पतींची पर्णछिद्र जी आहेत, पानांची जी छिद्र आहेत ती बुजून जातात. प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ज्याच्यामुळे ते अन्न तयार करतात ती क्रिया मंदावते आणि वनस्पतींची वाढ होत नाही, ती खुंटते. वनस्पतीची पानं गळून जातात, ती पिवळी पडतात. प्राण्यांवरती त्याचे काय परिणाम होतात? तर प्राण्यांवरती होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. प्राण्यांच्या श्वसनावरती विपरीत परिणाम होतो, त्यांच्या डोळ्याचा आग होते, दाह व्हायला लागतो, हा सुद्धा त्यांच्या प्रदूषणाचे महत्त्वाचं कारण आहे. वातावरणावरती त्याचे काय परिणाम होतात त्याचा आपण अभ्यास करूया.
ओझोनचा जो थर आहे त्या ओझोनच्या थराचा ह्रास होतो. यापूर्वी आपण अभ्यासलं आहे मागच्या इयत्तेमध्ये की वातावरणाचा स्थितांबर हा जो थर आहे त्या भागामध्ये ओझोनचा थर आढळतो. सूर्यापासून उत्सर्जित होणारी जी काही घातक किरणं आहेत ते ओझोनच्या थर पृथ्वीवरती येण्यापासून या सजीव सृष्टीचं संरक्षण करत असतो. परंतु हा ओझोनचा थर जो आहे यालासुद्धा आता धोका निर्माण झालेला आहे. कारण जागतिक तापमान वाढ मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येते. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे अगदी कमी असलं तरी तो सूर्याला उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचं अतिशय उपयुक्त काम करत असतो. मागील 100 वर्षामध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे पृथ्वीच्या तापमानावरती घातक परिणाम आपल्याला आढळून येतो. त्याचबरोबर आम्लवर्षा होऊन त्याचा मृदेवरती आणि सजीवांवरती घातक परिणाम होतो. हवा प्रदूषणावरती प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्याला काय करता येईल त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करून घेऊया. हवा प्रदूषणावरती उपाय करताना कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये अनेक जे दूषित कण असतात, हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर त्यासाठी करणं गरजेचं आहे. जसं की निरोधक यंत्रणा ज्याला ॲरेस्टर्स असं म्हणतात किंवा फिल्टर्स ज्याला गाळण यंत्र म्हणतात याचा वापर करणं अतिशय गरजेचं ठरतं. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंध पसरवणारे जे कचरा असतो त्या कचऱ्याची सुद्धा योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. अन्यथा त्यातील घटक हवेमध्ये मिसळून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे याच्या वापरावरती सुद्धा योग्य पद्धतीनं बंधनं असणं गरजेचं आहे. CFC निर्मितीवरती सुद्धा बंधनं आणली पाहिजे. त्याला क्लोरोफ्लोरोकार्बन असं म्हणतात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल.